डीपीसीच्या बैठकीमध्ये सगळ्या विषयांवर चर्चा झाली। मागच्या बैठकीमध्ये ज्या विषयांवर त्या आमदारांच्या सगळ्यांच्या सूचना ज्या दिल्या होत्या त्याच्यावर पण उत्तर अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावर चर्चा झाली आणि पुढील काळामध्ये जे आहे आम्ही विनंती केली आहे पालकमंत्र्यांना की यावेळेस 2020 मॅच म्हणजे खूप कमी वेळ उरलेला आहे। थोडासा लोकसभेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्र्यांची घोषणा होण्यात वेळ झाला पण आता झाली। आज त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका मांडलेली आहे आणि लवकरात लवकर डीपीडीसीचा निधी सगळा वाटप करून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी लवकरच सगळा निधी वाटपला जाईल। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या पण विषयावर आज बैठक झाली। त्यामध्ये पण जे इकडे लेबर कॉलनीच्या तिकडे जे मोठा स्मारक होणार आहे त्याच्याबद्दलचं पण पूर्ण माहिती त्याचं हे दिला पुन्हा आणि लवकरच त्याचंही काम सुरू करण्यात येईल आणि विविध महापालिका असेल, ग्रामीण भाग असेल, MSCB असेल, महापालिका असेल या सगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि प्रत्येकाने आपलं मत मांडलं। लवकरात लवकर त्याचं सगळ्या कामे मार्गी लावायचं त्यांनी आश्वासन दिलं। अनेक सदस्य गैरहजर होते। आज कसं झालं की शनिवार आहे आणि काही लोक नव्हते पण तसे आमदार होते। प्रशांत बंब पण येऊन गेले, त्यांच्या घरात घरगुती कार्यक्रम असल्यामुळे ते गेले। नाना आदावरती म्हणजे गव्हर्नर म्हणून गेल्यामुळे ते नव्हते पण बाकी सगळे सदस्य शिरसाट साहेबांच्या घरी काहीतरी ते मुंबईला गेले। त्यांच्या काल मुख्यमंत्री असतानाही ते नव्हते, त्यांच्या इनलॉजकडे म्हणजे त्यांच्या वहिनींच्या घरी काहीतरी दुःखद घटना झाली कालही ते त्याच्यामुळे कालचा जो तुमचा कार्यक्रम झाला सिल्लोडमध्ये त्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीला निरोप नव्हता अशा प्रकारचा असं काही नाही। निरोप होता, मलाही निरोप होता। मी जाऊन आपण हजर नव्हते कार्यक्रम, खूप उशीर झाला कार्यक्रमाला। मी इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता निवडणूक आहे, काही उद्घाटनं माझी ठरवली होती संध्याकाळची, त्याच्यामुळे मी तिकडून परत आलो। पण तुमचेच पक्षाचे दानवे म्हणतात की आम्हाला कुणालाही बोलवलं नव्हतं। मला माहिती, मला आमंत्रण होतं म्हणजे स्वतः सत्तार साहेबांचाच फोन आला होता। म्हणजे दानवे साहेबांना नसेल याचा अर्थ दानवे साहेबांना डावललं जावं सर मी आज बोलू शकत नाही कारण त्यांना निरोप मिळाला नाही मिळाला मला आयडिया नाही। मी त्यांच्याशी नक्कीच बोलून सांगू शकतो। पालकमंत्री पदाची जी काही रस्सीखेच झाली त्याच्यानंतर तुम्ही नाराज झाला होता आणि असं कधी मी नाराजी व्यक्त नाही केली। मी जी नाराजी व्यक्त केली होती ती त्यांच्या जाहिरातीमध्ये इम्तियाज जलील आणि कल्याण काळेचे फोटो होते त्याच्यावर नाराजी व्यक्त केली त्यांनी। इथे काय इट इज अ गेम। पालकमंत्री तसंही ते शिवसेनेचं होतं आणि त्यामुळे शिवसेनेला मिळायला आम्हाला अगोदर माहिती होतं। असंच ते शेवटी मागणी बाळ रडले शेवटी तसं त्याच्यावर आम्ही मागणी केली होती।